पळून या गेली झोप, होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजत असे तुकोबारा बोलतायत. साधना जिथं भक्त करतायत, हरिभक्तांची भक्ती जिथं चालू आहे, वैष्णवांचा जय जयकार जिथं चालू आहे, त्या ठिकाणावर आम्ही आलो आणि आमचं काय झालं? झोप पळून गेली. झोप पळून गेली अर्थात झोप हे उपलक्षण आहे, सगळे विकार पळून गेले. कारण झोप ही स्वप्नाला कारण आहे आणि झोप ही अज्ञान स्वरूप आहे. झोपेचं स्वरूप, झोपेमध्ये दोन प्रकार. वास्तविक पाहिलं तर झोप काय, झोपणं म्हणजे काय? माणूस अंथरुणावर पडतो, बरोबर आहे. दिवसभर थकलेला माणूस अंथरुणावर पडतो. कशासाठी? कशासाठी पडतो? झोपण्यासाठीच ना. झोपण्यासाठी पडतो. पण या झोपेला आहे ना एक स्वतंत्र फाटा आहे. या झोपेला एक स्वतंत्र फाटा आहे. काय होतं? माणूस झोपण्यासाठी अंथरुणावर पडतो, पण तो झोपेतच जातो असं नाही. मग त्याला एक स्वतंत्र फाटा आहे, त्याचं नाव आहे स्वप्न. म्हणून अवस्थांचा विचार करत असताना अवस्था त्रयाचा विचार आहे. अर्थात त्याच्या पुन्हा तिन्हीच्या तीन उपल अवस्था वगैरे त्याचा विचार आहे. पण जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. स्वप्न नाही पाहिजे. माणूस जागा आहे, तो पडल्यानंतर काय झाला पाहिजे? झोपला पाहिजे. पण तो जातो कुठं? स्वप्नात जातो. स्वप्न म्हणजे झोप नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. कारण बऱ्याच वेळेला माणसाला जागृतीत जेवढे श्रम होत नाहीत ना, त्याच्यापेक्षा जास्त श्रम स्वप्नात होता. की जागा असलेला मनुष्य झोपलाय. जागा असणारा म्हणजे जो प्रबुद्ध आहे, ज्याला सगळं कळतंय, ज्याला सगळी जाणीव आहे, असा झोपला म्हणजेच अज्ञानामध्ये गेला. अज्ञान सुषुप्ती, घन अज्ञान सुषुप्ती, हे त्याचं फार गोड वर्णन केलं ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये. अवस्था की अत्यंत घन गडद अंधकारामध्ये माणसाला नेते, गडद अज्ञानामध्ये नेते. अशा सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वतःला तर विसरला, देवाला तर विसरला, पण स्वतःचं कर्तव्य सुद्धा विसरला. आपण ज्या अवस्थेत आहोत त्याला सुद्धा विसरला. सावध माणसाने काय व्हावं याचा एक स्वतंत्र विचार आहे. काय? एक पाहत तसा एकाची दहने, सावधत्या गुन्हे कार्य नव्हा. आपण माणसाला माहितीये आपण जीवदशेला आलोय. आपलं स्वरूप काय आहे? आपण ब्रह्म आहे. ममई वंशो जीव लोके, हे असताना सुद्धा जीव झालाय, आला इथं. मग माणसाने काय केलं पाहिजे? पुन्हा स्वरूपापर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर आहे. पण पोहोचत नाही माणूस. स्वतःच्या ब्रह्मत्वाची जाणीव होण्याची योग्यता असताना स्वतः करून घेत नाही. का करून घेत नाही? याचं कारण आहे अज्ञान, अविवेक. आणि मग अविवेक काय करील, अज्ञान काय करेल याची गॅरंटीच नाही. तो स्वतः ब्रह्म होत असताना, स्वतःला ब्रह्मत्वाची जाणीव करून घेण्याची योग्यता असताना सुद्धा स्वतःला जीवच समजतो, अज्ञानामध्ये राहतो, म्हणजेच तो झोपेत आहे. मग ही जी झोप होती अज्ञानाची झोप, जो घोरत होता बदबदा, ज्ञानोबा म्हणतात घोरत होता काय? मी जीव आहे, मी जीव आहे, मी अज्ञानी आहे, मी संसारी आहे, मी बद्ध आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी प्रमाता आहे, या सगळ्या अवस्थेमध्ये जो घोरत होता, हे त्याचं बदबद घोर नाही. ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये मी आमका, मी तमका, हम अस्मी, हम अस्मी, हे जीवदशेने त्याचं म्हणणं म्हणजे घोर नाही, हे घोरत होता. पण सद्गुरूंनी ब्रह्मवाक्याचा, महावाक्याचा उपदेश केला आणि मग तो काय झाला? तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेला, की तो जागा झाला. तसंच झालं. संतांच्या संगतीमध्ये हरिनामाचा गजर, हरिनामाचा जय जयकार कानावर पडला आणि तो कानावर पडल्यानंतर पळून या गेली झोप. झोप पळून गेली म्हणजेच अज्ञान पळून गेलं. मी जीव आहे ही अवस्था संपली. आणि मग मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी परमात्म्याचं स्वरूप आहे, परमात्मा माझं स्वरूप आहे. आमच्यामध्ये तुझं माझं नाही भेद, या निश्चित अर्थावर, या निश्चित साध्य अवस्थेवर थोडं झाला. पळून या गेली झोप. झोप काय होती? कारण पाप होतं, पापच गेलं. पाप गेलं, आता पापाचं कार्य, जो कारण जावं आणि कारणासहित कार्य जावं, त्याला म्हणावं खरी निवृत्ती. निवृत्तीचे दोन प्रकार, एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आहे आत्यंतिक निवृत्ती. झोप गेली, कार्यरूप असणारी अज्ञानाची झोप गेली, पण कशी गेली? कारणासहित गेली. म्हणजेच त्या अविद्येची निवृत्ती झाली, आत्यंतिक निवृत्ती झाली. अगदी माया उपाधी काय जे म्हणायचे, प्रवृत्ती प्रकृती, त्याला काय म्हणायचे म्हणा, ती सगळीच संपली. पळून या गेली झोप, होते पाप आडते. मग महाराज आता तुम्ही म्हणतायत आम्ही जिथं वैष्णव आहे तिथं जागरण करायला आलोय. मग या जागरणामध्ये, या तुमच्या पंचमपुरुषार्थाच्या भक्तीमध्ये नक्की तुम्हाला काय मिळतं? त्या ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार. जय जयकार गरजत असे तुकोबारा म्हणतात. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणामध्ये मी ही पंचमपुरुषार्थाची भक्ती करण्यासाठी आलोय, जिथं हरिदास वैष्णवांचे भार आहेत, तिथं जय जयकार चालू आहे, तिथं भगवान नामाची गर्जना चालू आहे, त्या ठिकाणी मला काय मिळतंय? त्या ठिकाणी मला मिळते ओलावा आणि त्या ठिकाणी मला मिळते सावली. कुठेही माणसाला विश्रांतीची अपेक्षा असेल तर माणूस दोन गोष्टी पाहतो. काय? तिथं सावली असावी आणि थोडीशी ओल असावी. ओल म्हणजे जिव्हाळा, पाणी असावं काहीतरी, बरोबर? पाणी असेल, जिव्हाळा, ओलावा असेल, आणि जर सावली असेल तर माणूस तिथं विश्रांती, निवांत, निश्चिंतेने करू शकतो. तुकोबारांना दोन्ही गोष्टी मिळाल्या. छाया म्हणजे सावली कृपेची आहे. ओल काय? ओल, ओल म्हणजे भक्तीचा ओलावा आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा. ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची, जयाची वचना ओलावा. ज्यांच्या वचनांना, ज्यांच्या शब्दांना, ज्यांच्या अक्षरांना, ज्यांच्या अभंगांना भक्तीचा ओलावा आहे, असा भक्तीचा ओलावा तया ठाया आहे. तुका म्हणे तया ठाया ओल, भक्तीची ओल आहे. आणि एवढंच नाही तर संतांच्या, परमात्म्याच्या कृपेची छाया सुद्धा आहे. आता त्यांच्या कृपेच्या सावलीमध्ये बसलोय, आम्हाला चिंता करायचं काय करणे? आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, आता एकच झाला. हे लोकी परलोक आले सकळी एक वैकुंठ. इथंच वैकुंठ आमच्यासाठी झालं.
हे ठिकाण म्हणजेच आमच्यासाठी जिथं आम्ही भजन करतोय तिथं आम्हाला संत भेटले, तिथं संतांची वचनामृत आम्हाला सेवन करायला मिळाली, हेच आमच्या ठिकाणी आमच्यासाठी काय आहे आता परमसाध्य बनलंय. आणि या ठिकाणावर आम्ही आलो जिथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजत असे तुकोबारा बोलतायत. मी सावध होऊन आलो. सावधानता तुकोबारांनी स्वीकारली, अर्थात निषिद्धाचा त्याग, विहिताचा स्वीकार, परोक्ष ज्ञानाची जागृती, अपरोक्ष ज्ञानाची जागृती, अशा प्रकारची सावधानता स्वीकारून तुकोबाराय जागरणा करता आले, अर्थात पंचम पुरुषार्थाची भक्ती करण्यासाठी आले. कुठं आले? संतांच्या वैष्णवांच्या समूहामध्ये, समुदायामध्ये, भारामध्ये आले. इथं आल्यानंतर जे काही पाप होतं आणि पापाची कार्यरूप असणारी झोप होती ती सगळी झोप संपली. निदान कीर्तनात तरी झोप संपली पाहिजे. म्हणून आता आमची म्हणायची माहिती विनोदाने आपण बऱ्याच वेळेला म्हणतो कीर्तनात लई झोप आली आज का, ते म्हणण्याचा प्रकार आहे तो. काय कीर्तनात चांगलं नव्हतं म्हणून झोप येत होती, काय कीर्तन काय साधन आहे म्हणून काय आली झोप आली, असं म्हणायचे. कीर्तन कसं होतं हे आपल्या झोपेचं कारण नाही, आपल्या झोपेचं एकच कारण आहे, ते म्हणजेच आपलं पाप. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताळ. आपल्याला जर परमार्थामध्ये प्रतिबंध होत असेल तर त्याचं कारण दुसऱ्यावर ठेवू नका, मग ते स्वतःचं पाप आहे. कारण आपल्याला एक पद्धत आहे ना, नाचता येईना म्हणे, आपल्यात दोष असेल का तो आपण दुसऱ्यावर आरोपित करतो. साधनेवर दोष कधीही देऊ नये, दोष हा साधकाने स्वतःवर घ्यावा. पापाचा दोष आपल्या कर्तृत्वाकडे आहे म्हणून माझं पाप आडवं येत होतं, पण आता ते पाप संपलं का? कारण संतांनी तशी जागृती दिली आहे. संतांनी मला काय केलंय, जाग केलंय. त्या जागेपणाने, त्या जागृतीने आता एकच ठरलंय, भक्ती करणं, परमात्म्याचं नामस्मरण करणं, जय जयकार करणं, भगवंताच्या नामाची गर्जना करणं. बस ही गर्जना केली, आता दुसऱ्या जीवनात काहीच नाही. छाया आहे, ओलावा आहे, भगवंताची कृपा आहे. मग आता फक्त परमात्म्याचं नाम आणि मी भक्त या अंगाने त्याची भक्ती करत राहणं, एवढाच एक उद्योग दिनरजनी हाची धंदा आता स्वीकारलेला आहे. अशा प्रकारचा भाव